शेतकरी मित्रांनो, मी शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 6/3/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आलेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांच्या गाया, व्यापारी बांधवांच्या गाया दाखवणार आहोत। तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 100% गाई बाजाराचा अंदाज आल्याशिवाय गायांच्या किमती समजल्याशिवाय राहणार नाही। तरी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण सातत्याने गाई बाजाराच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने शेतकरी बांधवांना दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो। चला तर जाऊया आलेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, एक विनंती, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। धन्यवाद। आयला 4 गाय आहे का रे? पाहिलं सगळ्या 90 आगे चांगलं टाईट आहे रे। ही दुसऱ्यांदा आहे, एक दुसऱ्यांदा आहे, 3 पाहिलं रे। 4 गाय आहे ना भाऊ? किती गाय आहे सगळ्या? 4 गाय 7-8 4-5 विकल्यात, 4 राहिल्यात। 4 विकले का? हा, 4 विकल्या, 4 राहिले। सगळे याच्या पे काय? सगळ्या याच्यात आहे। 3 पाहिलं रू, एक दुसऱ्यांदा आहे। 3 पाहिला रू, हा, एक दुसऱ्यांदा। दुसऱ्यांदा कोणती आहे? ही दुसऱ्यांदा आहे साईड। ही का? ही का? ही दुसऱ्यांदा आहे का? गाभण आहे काय रे? खाली राहिलाय 15 दिवस टाइम। 15 दिवस टाइम आहे का हिला? हा। ये दुसऱ्यांदा आहे, तिचा काय रेट सांगितला? नेमकं सांगायला 75,000। 75,000। हा, आता 75,000 म्हणतोय, कितीपर्यंत मागतात रे? 65 60-65 ची मागणी, 75ला द्यायची का फायनल? नेमकं सांगितलं 75 नाही घ्यायची। हा, मग काय 70 पर्यंत का? हा, सुरू आपण 70 पर्यंत सोडायचं डोक्यात। आणि ह्या ज्या 3 गाय आहेत आपण दाखवल्या मागाशी व्हिडिओ मध्ये, पहिला रुई 4 जाती पाहिलं रुई। 4 जाती पाहिलं रुई, काय किंमत काय सांगितली? सांगायला 70 सवाल इकीचा का? हा, इकीचा। काय खाली व्हायलाय का? खाली व्हायला तिन्ही पण का? हा। आणि समजा 4 एखाद्या मालकाने घेतल्या तर काय देणार रेट? 4 एका मात्र त्याला 5,000चं बोनस आहे मागे। समजा किती लावू द्या, 5,000 कमी। हा, मग 70,000ला देशील का? 65 देऊन टाकू 4 गाय एकखट्टी 65,000ला एक गाई। मग अशा 4 गाया 65,000ला देऊन टाकायच्या। आणि तुझं नाव नंबर सांग बरं। मोबाईल नंबर 9766442568। मोबाईल नंबर परत सांग। 9766442568 खडकी पिंपळगाव। ओके, आपण पाहू शकता या दादाकडं साधारणतः 4 गाय आहे, त्याच्यातली एक गाई दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे, बाकीच्या सगळ्या पहिलं रुई आहे। त्याचं असं म्हणणं आहे 65,000ला सगळ्या गाया देऊन टाकायच्या। 4 गाय आता खाली व्हायला आहेत। आपण पाहू शकता गाय आता या छोट्या दादाच्या गाय आहे बरं का। रेग्युलर हा मार्केटमध्ये असतो, व्यापारी एक चांगला। अरे दादा, तुझ्या गाय का रे? हा, गाय आपल्याची। काय भाव सांगितला? 75 बसल्यावर कमी जास्त होईल। कोणत्या जातीचे आहे? प्युअर का? किती वेळा? दुसऱ्यांदा खाली व्हायला का? पहिल्या किती दिवस झाले तो खरेदी करून? याला बुधवारी घेतलेले। कोणत्या बाजारात घेतला? बुधवारी? बुधवारी मंगळवारी आणला, बुधवारी घरी। कुठं पण? कोणत्या बाजार? नाही का, आपल्या पारनेरच्या गाय। पारनेरच्या गाय का? शेतकऱ्याकडून घेतल्या काय? शेतकरी लांबचा माल नाही, लांबचा नाही ना, शेतकऱ्याकडून पारनेरवरून घेतल्यात। किंमत सांगितली तू 70,000। 75च्या भावाने व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल। 75चा भाव सांगितलाय, व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त करणार। किती दूध देतात अंदाजे पहिल्याला? येताला किती? 16-17 लिटर पहिल्यांदा, आता 20-20 लिटर आरामशीर द्यायला पाहिजे। 20-20 लिटर येईन असा तुझा अंदाजे? ओके, धन्यवाद। तुझं नाव आणि नंबर सांग बरं। माझं नाव तन्वीर अनवर शेख, मोबाईल नंबर 9531962850। मोबाईल नंबर परत एकदा सांग। 9531962850। 962850। आपण पाहू शकता कालवडी, त्या 2 कालवडी आहे। हो दादा, कालवडी का? काय बाजार सांगितलं या कालवडींचा? 20,000 म्हणजे 10,000ला का? कितीपर्यंत मागत आहेत? 15 पर्यंत मागतात। 15 दोन्ही मागतात। 15ला दोन्ही मागतात। तुमचं काय म्हणणे? आमचं म्हणणे 20,000 म्हणजे एक 10,000 यावा। 20,000ला द्यायची। नाव नंबर सांगा बरं। 70 20 19 30 75
70 20 19 30 75. नाव काय? एकनाथ गुंड कुठले? निघोच. निघोचे एकनाथ गुंड म्हणून आहेत. शेतकऱ्यांच्या कालवडी आहे. आपण पाहू शकता 10-10 हजाराला द्यायच्यात. मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे. जर कोणाला घ्यायचे असेल तर या दादांशी संपर्क करा. धन्यवाद. दुसऱ्यांदा ही पहिलं हे पाहू शकता आपण गाई शेतकरी बांधवांची गाई आहे. दादा ही जी काळी गाई आहे हा आपली ना महिन्याची तपासून 6 जाते. 3 महिन्याची तपासून 6 जाती गाई आहे. खाली व्हायला नाही तपासून 3 महिन्याची. 3 महिन्याची तपासून आहे. हा मग गाभणी काय बाजार काय सांगितलं हिचा? सांगायला 25 विकायला 22.5. विकायला 22.5 पर्यंत. आता काय मागतात गाई बाजारात? 18-19 पर्यंत. 18-19 पर्यंत. फायनल काय देणार? 21 ला देऊ फायनल. 21 ला द्यायचं डोक्यात आहे. गाई विकण्यामागचं कारण काही नाही. काय चारा बिऱ्याची काही समस्या आहे का? चारेची. कुठले तुम्ही? नांदूर खंदरबा. नांदूरचे. नाव नंबर सांगा. मोबाईल नंबर. दिनकर रामकृष्ण करंजेकर. हां 96 57 89 19 41. 96 57 89 19 41. 89 19 41. 19 41. आपण पाहू शकता गाई शेतकरी बांधवांची गाई आहे. चांगली गाई आहे. लागत असेल घ्यायची असेल तर संपर्क करा. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. दादा आपली गाई का? कोणत्या जाती? याच्या प्युअर का? कितव्यांदा खाली व्हायला? चौथ्यांदा खाली व्हायला. काहीच बाजार काय सांगितलं? तिचे काय सांगितलं फायनल 45,000. पहिल्या याच्या मागच्या इथला किती दूध दिलं? 25 लिटर पिळाली याची. 25 लिटर मोजून पार. 45,000. आणि कितीपर्यंत मागणी होती या गायची? आता 40 पर्यंत गायची मागणी होती. तुम्हाला फायनल कितीला द्यायची गाय? 45. तर नाव नंबर सांगा तुमचा. विशाल गणपत आवटी. विशाल आवटी. हा विशाल आवटी. हां कुठले? राजुरी का? राजुरी का? नाही जामगाव. पारनेर मधून आले. पारनेर. आणि नंबर सांगा बरं. 70 28 62 75 96. 70 28 62 75 96. आपण पाहू शकता चौथ्यांदा गाय खायली व्हायला आहे. एचएफ जातीची गाय आहे. दादांनी 45,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. त्याच्यात थोडं कमी जास्त होऊ शकतं. मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे. तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आणि गाय घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करा. आपण पाहू शकता ही देखील शेतकरी गाई आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे. आपण पाहू शकता चांगली मोठी गाई आहे. हाडात मोठी गाई आहे. भाऊ नमस्कार. आपली गाई आहे ना? कितव्यांदा आहे खाली व्हायला? काय 7व्यांदा. 7व्यांदा. कोणत्या जातीची आहे? जात कोणती आहे? एचएफ आहे का? प्युअर. किती दिवसांनी खाली व्हायला अजून? 9वा महिना लागलाय. तर साधारणतः हिची काय किंमत सांगितली तुम्ही आता? 40,000 रुपये सांगितली. आता मागणी किती रुपयापर्यंत होती हिची? मागणी 25 पर्यंत होती. 30 पर्यंत. तुम्हाला 40 पर्यंत द्यायची. एवढी चांगली गाई आहे. किती वर्ष सांभाळली गाई? आता 7 पहिल्यापासून सांभाळली? घरी जन्मलेली. किती वर्ष झाली तर? साधारण 8-9 वर्ष. 8 वर्ष. गाय विकण्यामागचं कारण काय? एवढी चांगली गाय विकताय? होत नाही घरच्यांना. कुठले तुम्ही? नारोडी. हां मग काय चाऱ्याची वगैरे समस्या आहे का? हां चाऱ्याची समस्या आहे. आपण पाहू शकता 40,000 रुपयापर्यंत द्यायची. नाव नंबर सांगा बरं. सायलुले फुले. नंबर 82 37 89 67 55. ओके. आपण पाहू शकता ही गाई. दादाचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे. गाई गाभण आहे. खाली व्हायला आहे. 9वा महिना चालू आहे. साधारणतः 40,000 पर्यंत गाई द्यायची. 7व्यांदा गाई खाली व्हायला आहे.
चॅनल वाला आहे. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे, त्या बाबांची गाई आहे. मामा नमस्कार. नमस्कार. आपली गाई आहे का? हा आपली गाई. कोणत्या जातीची हो? साधारण जर्सी. साधारण जर्सी. किती वेळा खाली व्हायला? दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा आहे काय? काय किंमत काय सांगितली मामा? तुझं सांगायला सांगत 35,000. 35,000 रुपये सांगितली. आणि द्यायची द्यायची तेवढी झाली बा फायनल मध्ये. 35. कितीपर्यंत मागते तू? 30 पर्यंत. 30,000 काही मागते ते. कुठले मामा तुम्ही? साकूर मांडव. गाय विकण्यामागचं कारण काय? जरा अडचणी आली ना. चाऱ्याच्यामुळे विकायची. आणि तुमचं नाव आणि नंबर सांगा, मोबाईल नंबर. आपण पाहू शकता दुसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे. एचएफ जातीची गाई आहे. ठीक आहे मामा, का मोबाईल नंबर नाहीये. धन्यवाद. काय रुपया बाबा राम राम. आपली गाई का? ही गाई आपली ना? कोणत्या जातीची हो बाबा? काय नाही, जात नाही देणार. खाली व्हायलाय का? किती दिवसात खाली व्हायलाय? 5-6 दिवसात खाली व्हायलाय. किती वेळा खाली व्हायलाय? तिसऱ्यांदा आहे. काय बाजार काय सांगितलं गायचा? 70,000. कितीपर्यंत मागतात हो बाबा? 50 पर्यंत मागतात. फायनल कितीला द्यायची गाय? 65,000ला. नाव नंबर सांगा ना तुमचा. नाव आणि नंबर. 9552 34 99 12. नाव काय? कुठले बाबा तुम्ही? कुठं आला? कांता तालुका? संगमनेरवरून आले का गाय विकायला? आपण पाहू शकता बाबांची गाय आहे. नाव नंबर आलेला आहे. दुसऱ्यांदा गाय खाली व्हायला आहे. बाबांचं म्हणणे 70,000 पर्यंत गाय द्यायची. चांगली गाय आहे, कासत मोठी गाय आहे. संपर्क करा गाय घ्यायची असेल तर. पाहू शकता ही गाई शेतकरी बांधवांचीच गाई आहे. मामा नमस्कार. आपली गाई आहे. कोणत्या जातीची मामा? कोणत्या जातीची? हा गिर आहे का? गावठी प्युअर. खाली व्हायला आहे काय? 15 दिवस टाइम आहे. काय किंमत सांगितली मामा याची? गिर आहे गावठी. 50,000 रुपये सांगितलेली आहे. फायनल. कितीपर्यंत मागणी झाली मामाईला? आता झाली. कुठले तुम्ही? पेटचे आहे का? काय नाव? बुट्टे. नाव आणि नंबर सांगा मामा तुमचं. मामा राम राम. आपली गाई का? गिर जातीची ना? एचएफ आहे का? ही काळी गाई. ही गाई गिर जातीची सांगितली गेली होती. एचएफ जातीची गाई आहे. आपण ही पहिला रुई आहे. हिची काय किंमत सांगितली मामा? 55,000. कितीपर्यंत मागणी झाली तिला? 30-35,000. बाजारभाव कमी असल्यामुळं दुधाला. फायनल कितीपर्यंत द्यायची? कितीपर्यंत द्यायची गाई? हां 50,000. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. रवींद्र शंकर बुट्टे. 92-84-20 37-47. ओके. आपण पाहू शकता
एच एफ जातीची गाई आहे. त्यांनी 70,000 रुपये किंमत सांगितलेली. 55,000 रुपये किंमत सांगितलेली गाईची. कमी जास्त होऊन गाई त्यांना द्यायची आहे. तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्याचं काढ व्हिडिओ. आमचं लोक कालवडी आपण पाहू शकता. 2 कालवडी आहेत या दादाच्या. आपण पाहू शकता या कालवडी. त्यांची माहिती घेणार आहोत आपण. कालवडी आपले जोडीदाराचे पुढे काय बाजारभाव सांगितले आता? बाजार काय सांगितला? 35. मग 2 इंचा ना? मग 17,000 17,500 द्यायचे किती? काय सिरम भरले का हिला? नाही ना? काय भरले का? कोणत्या जातीचं भरले? एच एफ नंबर सांग ना. ओके. आपण पाहू शकता 17,000 कालवडी द्यायच्या. ते चांगल्या कालवडी आहेत. आपण पाहू शकता या गाया. त्या गायांची माहिती घेणार आहोत आपण आता. भाऊ या दोन्ही गाय आपल्या आहेत ना? कोणत्या जातीच्या आहे? मलाच नाही कळत या प्रकारचा एवढा आहे. जर्सी प्युअर जर्सी का? असं का? असं ना? एच एफ आहे ना? जातीला थोडी कमी आहे. ओके ओके. ही काढलीची गाय आहे ही. खाली व्हायला आहे ना? खाली व्हायला दोन्ही किती दिवसचा टाइम आहे ती काढल्या गाईला? तिला तर 10-12 दिवस, याला 15 दिवस. तिची काय किंमत सांगितली ती काढलीची? सोप्यात किंमत 51,000. कितीपर्यंत मागतात? इथं काय मागतात? 42-43 मागतात. आणि ही जी दुसरी गाय आहे ही कितव्यांदा आहे खाली व्हायला? ही तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे. हिची काय किंमत सांगितली भाऊ? हिची सांगायला का 61. आणि द्यायची? द्यायची देऊन आला गिरेक देऊन टाकू. आपण कितीपर्यंत द्यायची? आता आला गिरेक नाही, गिरेकने मागितली शिव तर कसं काय देता येईल? अगोदर सोडून गिरेकच्या हातात देऊ? तसं नाही. मागितली नाही. तुझं नाव आणि नंबर सांग. नाव आणि नंबर सांग ना. नाव नवाब हुसेन शेख. हा नंबर सांग. 9325 22 29 40. 22 29 40. 9325 22 29 40. ओके. आपण पाहू शकता दादाच्या गाया चांगल्या गाय आहेत. व्हिडिओमध्ये त्यांची माहिती आलेली आहे. नंबर आलेला आहे. गाई घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. मामा कुठून आले तुम्ही? मलटण. काय गाय घ्यायला आली का? काय कस काय गायला बाजार या वर्षी? बाजार रिवश आहे. तुमच्या घरी किती गाय आहे? गाय आमच्याकडे मग 9 काय चाऱ्याची अडचण आहे का तिकडे? नाही काहींना नाही. तुम्हाला? आम्हाला नाही काय अडचण. दुधाला बाजारभाव कमी असल्यामुळे गायचे रेट कमी ना? किती बाजार पाहिजे दुधाला आता साधारण? कमीत कमी 35 ते 40 रुपये. 35 ते 40. त्याच्यावर असलं तरी चालेल. म्हणजे आता 35 तरी पाहिजे कमीत कमी. गाय धंदा आता परवडत नाही ना? आता परवडत नाही. गाय मग उगाच येते त्या एवढ्या मार्केटमध्ये. तुम्हाला झाली का नाही एखादी गाय पास? झाली होती पण ती रेंज मध्ये नाही जुळली. किंमत जास्त सांगते. ओके धन्यवाद. घेतली का गाई? नाही का? ड्रायव्हर आहे काय? भाडं. ओके. मामा तुम्ही घेतली का गाई? काही नाही जुळत का व्यवहार? घरी किती गाय आहे मामा? 8 आहे का पहिल्या? आणि परत आता घ्यायच्यात? कोणत्या जातीच्या घरी? एच एफ आहे का? सगळ्या जर्सी आहे ना? एक गावरान. तुम्ही कुठले तिकडले का? मलटण. ओके धन्यवाद. खाली नाही होत 8 दिवस अजून. आत्ता बाकी आहे तिला. शेठ जाऊ दे नाही आपल्याकडे. ए मामा कोणत्या जातीची गाई रे? कोणती जाती? प्युअर रिटर्न जर्सी. मामा या गायची किंमत किती सांगितली रे? गायची किंमत सांगितली 61. पहिला रुपयाची आहे. 61,000 रुपये सांगितली. आणि द्यायचे किती रे मामा? बाजार नाही म्हणून तुम्ही त्याकडे घेऊ. हा का? कितीपर्यंत मागणी झाली रे मामा? मागणी 50 पर्यंत मागणी झाली. 61,000 द्यायची. मामा नाव नंबर सांग तुझा.
माझा हा 9860 9860 9927 9927 69 69 चान्स एक 14 नंबरचा आहे. गायांचे व्यापारी. गायांचे व्यापारी, जुना व्यापारी आहे. 30 वर्षांनी या लायसन आहे व्यापारचा आळ्या फाट्या. 30 वर्षापूर्वीचं लायसन आहे. किती गाय आहे रे मामा अजून घरी? घरी किती गाय आहे विकायला? घरी कच्च्या आहेत त्या 4-5 आहे. गोठा. बाजार दुधाला बाजार वाढले पाहिजे ना मामा? बाजारात दुधार वाढले पाहिजे, मार्केट गायला वाढलं पाहिजे, हे धंदा चालला पाहिजे, गोरगरिबाचे पोट भरले पाहिजे, गोरगरीब शेतकरी जगले पाहिजे, दुधाला मार्केट आला पाहिजे. ठीक आहे मामा, ठीक आहे. तुझं अंतकरणापासून बोललास, धन्यवाद. दुधाला बाजार कमी झाल्यावर गाय नाही ना विकली. हा बरोबर आहे मामा. बरं चालतं. धन्यवाद.